नमस्कार, मी राजेंद्र होंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत सामाजिक बहिष्कार कुप्रथा जे विधेयक आहे, अधिनियम करण्याचा सरकार आता विचार करत आहे या संदर्भात. याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसांपासून जात पंचायतीच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या अन्यायाबद्दल, जाचक अटी, रूढी, परंपरा याच्याबद्दल वारंवार जी छळवणूक होते, हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो, छळवणूक होते. कारण समाजामध्ये वावरायचं कसं, जगायचं कसं, प्रत्येकाला मिळालेले अधिकार काय आहेत आणि त्याबरोबरनी येणारे हक्क कोणते आहेत याची प्रत्येक गोष्टीची मीमांसा ही आपल्या कायद्यामध्ये केलेली आहे, आपल्या घटनेमध्ये केलेली आहे. पण तरी देखील एक समांतर कायदेमंडळ चालवण्याचा जो आपण प्रयत्न करतो आणि त्यातून ज्या विघातक प्रथा आणि कुप्रथा समोर येतात त्या परंपरेला साजेशा आहेत का, हा खरा प्रश्न आहे. आणि नेहमीच या जात पंचायतीच्या विरोधात त्या समाजातला कोणी आवाज उठवायला गेला तर त्याला समाजातून बहिष्कृत केलं जातं. गोंधळी समाजातलं परभणीतलं उदाहरण होतं. त्या गोंधळी समाजातल्या महिलेला, त्या कुटुंबाला त्यांनी कुणाकडनं तरी उसनवारी घेतली, कर्ज घेतलं आणि ते फेडता येत नव्हतं, वेळेत फेडायचं नाही, वेळ जमला नाही, त्या हप्ता दिला जायला वेळ लागला, म्हणून त्यांनी मागणी काय केली तर बायकोला घरी आणून सोडा. ही कोणती पद्धत आहे? आणि ज्या काशी कापडी समाजामध्ये कोमलवर्धेने आवाज उठवल्यानंतर गेल्या महिन्यातली आपण घटना पुण्यातली पाहिली की जर एखाद्या बाईचा नवरा वारला, त्याचं निधन झालं, तर त्या बाईला त्याचं कार्य पूर्ण होईपर्यंत घराबाहेर राहावं लागतं आणि तिचं तोंड कोणी बघायचं नाही. अशा प्रकारची प्रथा आपण मांडणारे कोण आहोत? आणि ही सगळी परंपरा पुढे नेली पाहिजे, हे आम्हाला रूढी परंपरागत समाजाने दिलेले अधिकार आहेत, असा सांगण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला? हे सगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात. त्यामुळे 3 महत्त्वाचे प्रश्न आज चर्चेत आपण घेतोय. पहिला प्रश्न आपला असणार आहे की नव्या कायद्यामुळं सामाजिक बहिष्काराची कुप्रथा मोडीत निघेल का? दुसरा प्रश्न आपला असेल की या कायद्यामुळं जात पंचायतीची मक्तेदारी संपुष्टात येण्यास मदत होईल का? आणि तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न असणार आहे की कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वपक्षीय एकजूट ही आवश्यक आहे का? या सगळ्या संदर्भात चर्चा करण्याकरता आपल्यासोबत स्टुडिओत आहेत लक्ष्मण गायकवाड, जे अध्यक्ष आहेत विमुक्त गोमंतू आदिवासी महासंघाचे. त्यांचं विविध ठिकाणचं काम आहे, त्यामुळे ते आपल्याला अधिक या सगळ्या गोष्टी समजावून सांगतील. काशी कापडी जात पंचायतीला विरोध करणाऱ्या कोमल वर्धे आपल्यासोबत आहेत नाशिकवरून, आणि तिथेच आपल्यासोबत असणाऱ्या जादूटोणा विरोधी कृती समितीचे सदस्य कृष्णा चांदगुडे देखील, आणि आपल्यासोबत पुण्यावरून येणार आहेत राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे देखील. या सगळ्यांबरोबर आपण या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. तर मला सुरुवात लक्ष्मण गायकवाड तुमच्यापासून करायची आहे. हा जो नवा कायदा आत्ता सरकार विचारात घेतोय किंवा बनवतोय, याच्यातनं सगळ्या कुप्रथा दूर होतील की काही अडचणी राहतील असं तुम्हाला वाटतंय, किंवा अंमलबजावणीमध्ये काय अडथळे येतील असं वाटतं? नाही, मी तर पहिल्यांदा अभिनंदन करतो या सरकारचं, ज्या मुख्यमंत्र्यांनी हा कायदा आणला. कारण या कायद्याची अत्यंत गरज होती. कारण भटक्या विमुक्तांच्या 48 जातीमध्ये 48पेक्षाही अधिक जात पंचायत, पोट जातीला धरून, याच्यामध्ये काशी कापडी, वासुदेव, पिंगळा जोशी, कंधार भाट, वैदो, कैकाडी, गोपाळ, डोंबारी, कोल्हाटी, वडार, पारधी अशा असंख्य जाती आजही आपल्या रूढी परंपरेनुसार जात पंचायत चालवतात. आणि म्हणून या कायद्यामुळे किमान त्यांच्यावरती बंधन येईल. आणि माझ्यासारख्याला एका कार्यकर्त्याला वाटतं की जात पंचायत हे गुलामीमध्ये ठेवण्यासाठी आणि रूढी परंपराला चिटकून राहिल्यामुळं शिक्षण होत नाही, आणि म्हणून या कायद्यामुळं किमान जात पंचायतीला आळा तरी बसेल किंवा थोडी दहशत त्यांच्यावर राहील. कारण हे लोक एवढा अघोरी प्रकाराने न्याय देतात, तुम्ही आश्चर्य कराल. माझ्या अनेक पुस्तकामधून हे मी लिहिलं पण आहे. बरोबर. की जात पंचायत कसे आहेत तर लघवी सुद्धा पाजवानीची प्रथा आहे. एवढंच नाही तर उकळत्या तेलामधून पैसा काढायला लावतात आणि मुलींना घाण ठेवतात. एवढा प्रकार भयानक आहे की 8-8 दिवस, 7-7 दिवस जात पंचायत भरते. मडी असेल, जिजुरीचा खंडोबा असेल, किंवा जिथं जिथं भटक्या जमातीच्या यात्रा भरतात, तिथे तिथे ही प्रथा आजही व्यवहारात आहे. आणि म्हणून या कायद्यांची जर निश्चित चांगली अंमलबजावणी केली आणि पोलीस लोकांनी जर मनावर घेतलं तर पोलीस काय करतात, कधी कधी तडजोडी तिथल्या तिथं करायला बघतात. तर माझं म्हणणं की ह्यांना कुठेतरी धडा शिकवला पाहिजे. एक कुठतरी धडा निश्चितपणे शिकवला पाहिजे. पण ज्या प्रकारे आपण बघतोय
की या सगळ्या जात पंचायतीच्या संदर्भात मला कोमल वर्धे तुम्हाला विचारायचं आहे की या जात पंचायतीच्या जाचक अटी काय असतात आणि त्यांच्या छळवणुकीचा प्रकार काय असतो हा तुम्ही अनुभवलाय, तुमच्या कुटुंबियांनी अनुभवलेला आहे. आईकडच्या मी म्हणतो, आता तुम्ही लग्न होऊन इकडे आलेला आहात पण आईकडच्या कुटुंबियांनी सगळ्या अनुभवलेलं आहे. तर काय म्हणाल तुम्ही, ही कुप्रथा ही गरज आहे का? 21व्या शतकात आपण जगत असताना, विज्ञानाधिष्ठित जगात जगत असताना आपण कोणत्या जगामध्ये वावरतोय याची जाणीव पण आपल्याला उरलेली नाही आहे का? खरं तर ही कुप्रथा ह्या समाजाने म्हणजे कुठल्याही असू देत भटक्या समाजामध्ये प्रत्येक वेळेस महिलेला टार्गेट केलं जातं. बरोबर. जास्त करून त्या महिलेला शिक्षा देणे, हे देणे. एखाद्या महिलेचा पतीचं निधन झालं तरी ती चूक त्या महिलेची नाही ना. मग हे समाजाने समजलं पाहिजे ना की त्यांच्या घरातही बहीण आहे, आई आहे, मुलगी आहे, मुलीचा सन्मान केला पाहिजे, आईचा सन्मान केला पाहिजे. ज्यावेळेस मी विरोध करतेय की अशा कुप्रथा बंद करा, आपण 21व्या शतकाकडे चाललोय, सावित्रीबाई फुले सारख्यांची जयंती करतोय, आज आता 8 तारखेला महिला डे येतोय मार्चला, ते साजरा करतोय, तर मग कुठल्या अनुषंगाने तो आपण साजरा करायचा? आज फ्रीडम आहे का? आज आमच्यासारख्या महिला जर पुढे आल्या नाही तर मग ह्या प्रथा कधी बंद होणार? आणि जेव्हा मी आवाज उठवला तर त्यावेळेस मला खूप त्रास झाला, अक्षरशः मला मारहाण करायचा पर्यंत त्यांनी प्रयत्न केला. पण हे कुठेतरी थांबवण्यासाठी मी गप्प बसले नाही, पण कुठेतरी ह्या महिलांच्या विरोधात हे सगळं कारस्थान रचतात. आणि भटक्या समाजात जास्त करून ह्या महिला जवळजवळ 90% ह्या म्हणजे कुटुंब सगळं तेच समजत असतात आणि त्यांचा तुम्ही सन्मान करत नसाल ना तर अपमान पण करू नका. बरोबर आहे. मग ह्या सगळ्या कुप्रथा त्यांनी बंद केल्या पाहिजे. ह्या सगळ्या कुप्रथा बंद झाल्या पाहिजेत. दिलीप कांबळे देखील आपल्या सोबत आलेले आहेत, सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत. दिलीप कांबळे, ज्या सगळ्या मागण्या आत्ता होत आहेत आणि ज्या प्रकारचं अधिनियम बनवण्याचा सरकार विचार करते की महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून संरक्षण, अटकाव, प्रतिबंध आणि सुधार अशा पद्धतीचं त्याला नाव दिलं गेलेलं आहे, पण ही कुप्रथा बंद होईल याबद्दल सरकार कशा पद्धतीची कडक अंमलबजावणी करेल? कारण ज्या कुप्रथा जोरदार आत्ता पाहतोय आपण जात पंचायतीच्या माध्यमातून, गोपाळ समाजाने त्यांची जात पंचायत बरखास्त केली, आपण त्यांचं अभिनंदन करूया की ह्या सगळ्या कुप्रथेमधनं ते बाहेर पडायला तयार झाले आणि तसं पत्र त्यांनी तयार करून निवेदन प्रसिद्धीस दिलेलं आहे. पण नव्या कायद्यामुळे याच्यावर किती आघात होईल, त्या किती मोडीत निघतील असं तुम्हाला वाटतं? मुळात असं आहे की अनेक समाजामध्ये अशा प्रकारच्या रूढी, परंपरा याच्या नावावर अशा प्रकारचे प्रकार घडत आहेत. दुर्दैवाने महात्मा ज्योतिबा फुले, शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत, हेच दुर्दैव आहे. आणि म्हणून राज्याच्या शासनाने आता हा नवीन कायदा या ठिकाणी आम्ही करतो आहोत. या कायद्याच्या माध्यमातून जनतेचं प्रबोधन तर आम्ही करूच, परंतु अशा प्रकारच्या ज्या समाजामध्ये, छोट्या छोट्या समाजामध्ये ज्या प्रथा, रूढी आहेत, त्या समाजातल्या काही मान्यवर कार्यकर्त्यांचा एकत्रित करून आम्ही ह्या प्रथा संपवणे यासाठी देखील प्रयत्न करणार आहोत. आणि मला खात्री आहे, एका बाजूने प्रबोधन आणि एका बाजूने या कायद्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या प्रथा थांबवल्या जातील. या ठिकाणी कोमल आहे, कोमलच्या संदर्भात देखील तिने सांगितलं ते खरं आहे की मधल्या काळामध्ये त्याच्या वडिलांच्या मृत्यूच्या वेळी ज्या काही प्रकार त्या ठिकाणी घडला, त्या प्रकारामध्ये जी मंडळी होती त्याच्यावर देखील कायदेशीर आम्ही कारवाई केलेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारे एखाद्या कुटुंबाला वाळीत टाकणं किंवा जसं गायकवाड म्हणाले किंवा त्या यात्रेमध्ये एखाद्याला उकळत्या तेलातून नाणं काढायला लावणं किंवा बहिष्कार टाकणं, कुटुंबावर बहिष्कार टाकणं, किंवा मध्ये एक वृत्तपत्रामध्ये आणि मीडियामध्ये बातमी आली की एका महिलेला अतिशय पारदर्शक साडी नेसून त्या पंचांच्या समोर जायची शिक्षा सुनावली. आणि म्हणून अशा प्रकारचं या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या घटना घडू नयेत. आणि म्हणूनच आम्ही हा नवीन कायदा आणलेला आहे. एका बाजूने कायदा आणि जनतेचं प्रबोधन, याच्या छोट्या छोट्या समाजाचं प्रबोधन करून आम्ही अशा प्रकारच्या या प्रथा बंद करणार आहोत. या सगळ्या प्रथा बंद करण्यासाठी म्हणून सरकार प्रयत्न करेल असं तुम्ही म्हणताय. पण याच्यात लक्ष्मण गायकवाड, मला तुम्हाला मुद्दा विचारायचा आहे की सरकार असं म्हणताय की
ज्या सामाजिक बहिष्कारासारख्या अमानवी प्रथा आहेत, जे विधेयक अधिनियम त्यांनी तयार केलं त्याची काही महत्त्वाचे मुद्दे माझ्याकडे आहेत, त्यातले मुद्दे तुम्हाला वाचून दाखवतो की ह्या प्रथा रोखण्यासाठी शासन कायदा करेल असं आश्वासन दिलं आहे मुख्यमंत्र्यांनी. अजून कायद्यात रूपांतर व्हायचं आहे आणि त्यासाठी म्हणून हे विधेयक सादर करण्यात येतं आहे. आणि त्यात असं म्हटलं आहे त्यांनी की सामाजिक बहिष्काराच्या प्रथेचं उच्चाटन करण्यासाठी सध्या प्रचलित असलेले कायदे पुरेसे नाहीत, त्यामुळं नवीन अधिनियम तयार करणं गरजेचं होतं. मग यापूर्वीच्या कायद्याची कडक अंमलबजावणी झाली नाही म्हणून हे सगळं प्रकरण बोकाळलेलं दिसतं आपल्याला. म्हणून जात पंचायती डोकं वर करताना दिसत आहेत, त्यांना कोणी विचारणारं नाही आहे म्हणून या सगळ्या घटना घडताना दिसत आहेत. खरं तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर कायदे होते, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलं ते संविधानच या देशातला खरा कायदा आहे. पण भारतामध्ये एक वेगळा भारत आजही अस्तित्वात आहे या जात पंचायतीच्या निमित्तानं. कारण कोर्टाचा जरी फैसला आला तर पुन्हा नंतर जात पंचायतीचा फैसला होतो. आणि आज का संघर्ष वाढला तर लोक शिकायला लागली. शिकून सवरून जी मुलं आंतरजातीय विवाह करत आहेत किंवा प्रेम विवाह करत आहेत, मग त्यांना अटकाव ही जात पंचायत करते. आणि म्हणून ही कधी कधी हे प्रश्न चाव्हाट्यावर येत आहेत. खरं तर मला वाटतं हा कायदा महाराष्ट्रामध्ये फुले पण एकीकडे आपण बघितलं तर लक्ष्मण गायकवाड की जाती भेदाची दरी जर अशा आंतरजातीय विवाहातून मिटत असेल त्याला आक्षेप घेण्याचं कारण काय? उलट ह्याचं स्वागत केलं पाहिजे. कारण शाहू फुले आंबेडकरांचा जर महाराष्ट्र आपण म्हणत असतो असं एकीकडे म्हणायचं हा, आणि दुसरीकडे असं वावगं वागायचं. खरं तर तुम्हाला सांगतो या निमित्तानं राजकीय लोक सुद्धा ह्याला प्रोत्साहन देतात. कसं सर्व देतात असं माझा आक्षेप नाही, परंतु ह्याचा जो मुख्य असतो तो पंचायतचा प्रमुख, तो सर्व जातीचे मतं या निमित्तानं त्या पक्षाला देत असतो. मग त्याला निवडणुकीच्या दरम्यान त्याला काय करतात, बकरे देणं, दारूचे हंडे देणं, बाटल्या देणं. मग काय होतंय, ही प्रथा चालू राहण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं. आणि म्हणून मला वाटतं की कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. राजकीय पक्षाच्या लोकांनी उलट प्रबोधन केलं पाहिजे या जातीमध्ये. आणि जिथं जिथं ह्यांचे मेळावे लागतात त्या मेळाव्यामध्ये आता माझे मित्र दिलीप कांबळे साहेब, मी खरं तर त्यांचं स्वागत करतो की ही कायदा तुम्ही प्रत्यक्षात अंमलात आणा आणि एकदा हे मोडीत काढा, आणखीन लोक शिक्षणाकडे वळतील. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या, तो बंड केल्याशिवाय राहणार नाही. आता ही जर या भटक्या विमुक्ताच्या जात पंचायत संपवायच्या असतं त्यांना जाणीव पण करून दिली पाहिजे. बरोबर आहे. समाज कल्याण म्हणजे काय, समाजाचं कल्याणासाठी आहे, केवळ ती काही सोयी सवलत एवढ्या पुरतं नाही, तर सामाजिक मूल्य घेऊन सुद्धा प्रबोधन त्यांचं करणं आणि समाजाला पुढं आणणं. आणि मेन मुख्य धारामध्ये जर हे लोक यायचे असतील तर जात पंचायत संपुष्टात आल्या पाहिजेत. हा कायदा पूर्वी किती होता याबाबत पण त्याची गंभीरता किती बघा. मला कृष्णा चांदगुडे तुम्हाला विचारायचं, मी येतो लक्ष्मणजी तुमच्याकडं. ज्या कायद्याची चर्चा आपण करतोय किंवा अधिनियम आणायची चर्चा करतोय आणि त्यात असं म्हटलं गेलेलं आहे की या बहिष्कारापासून संरक्षण करण्याकरता म्हणून, अटकाव करण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी आणि त्याच्यात सुधार आणण्याकरता जेव्हा कोमल वर्धेंनी आवाज उठवला तेव्हा या जात पंचायतीमध्ये लक्षात आलं त्यांना की आता काहीतरी भयंकर आपल्यावरती कायद्याचं संकट ओढवू शकतं. आणि त्यावेळेला हे जात पंचायतीतले पंच म्हणायला लागले की नाही, तिने तिच्या प्रसिद्धीसाठी सगळं केलं असेल, आम्ही असं काही करत नाही. आणि दुसऱ्या बाजूला तिच्याच आईवरती एवढा दबाव आणला गेला तर ती म्हणाली की नाही, मला जात पंचायत जवळची आहे, मुलगी नाही. म्हणजे आपण कुठल्या दिशेला समाजाला घेऊन जातोय, याला काय म्हणायचं? की कायदा अस्तित्वात आल्यानंतर या जात पंचायती खरंच मोडीत निघतील? कृष्णा चांदगुडे, खरं तर जात पंचायत हा शब्द गेल्या 3 वर्षापूर्वी कुणालाही माहीत नव्हता. खरंय. परंतु महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नाशिकहून एक लढा उभारला आणि त्याचे राज्यावर आम्ही पसरवला. तर त्यावेळेस आमचं एक लक्षात आलं आणि ते मी नम्रपणे सांगू इच्छितो की जात पंचायतीचं अस्तित्व केवळ भटके विमुक्त समाजात नाही, महाराष्ट्रामध्ये असलेल्या बहुतांश जातीमध्ये हे जात पंचायतीचं अस्तित्व आहे. म्हणजे पुण्यामध्ये श्रीगौड ब्राह्मण समाजाची पहिली केस आमच्याकडे आली आणि आम्हाला धक्का बसला. तशा महाराष्ट्रामधल्या बहुतेक जातीमध्ये जात पंचायत आहे. आणि एका बाजूने कायदा नाही आणि भारतीय दंडविधान संहितेचे कोणते कलम वापरावे यामध्ये पोलिसांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. त्यामुळे की एक सक्षम अशा कायद्याची आपल्याला गरज होती. आणि माझ्या हातात एक संहिता आहे, एक घटना आहे. आणि या घटनेमध्ये काय आहे, उच्च न्यायालय शब्द आहे, खंडपीठ आहे, सर्वोच्च न्यायालय शब्द आहे. आणि यामध्ये की नियम बनवलेले आहेत
काही कायदे बनवले आहेत आणि ते कायदे जर मोडले तर शिक्षा काय करायच्या हे सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये अक्षरशः कौमार्याची शिक्षा असू द्या नाही तर इतर शिक्षा सांगितलेल्या आहेत. आणि माफ करा, हे संविधान याला म्हटलं आहे पण ते भारताचं संविधान नाहीये, ते आहे जात पंचायती संविधान. आणि हे भयंकर धोकेदायक आहे. आपल्या लोकशाहीला कमकुवत करण्याचा हा प्रकार आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण 125वी जयंती साजरी करणार आहोत आणि त्यामध्ये या वर्षी जर कायदा जर झाला तर खऱ्या अर्थाने आपण महाराष्ट्र पुरोगामी असं म्हणू शकू, कारण हा संविधानाला बळकट करण्याचा कायदा आहे, लोकशाहीला अधिक परिपक्व बनवण्याचा कायदा आहे. बरोबर, लोकशाहीला अधिक परिपक्व बनवण्याचा हा कायदा आहे असं तुम्ही म्हणताय. ॲडव्होकेट असीम सरोदे कायद्याचे अभ्यासक आहेत, आपल्यासोबत नागपूरहून आत्ता आलेले आहेत. असीम, काय वाटतं की ज्या कायद्याच्या संदर्भात, अधिनियमासंदर्भात आता आपण चर्चा करतो, यापूर्वीच ही कायदे त्या संदर्भातले अस्तित्वात होते पण त्याचा फारसा प्रभाव पडला नाही, त्याची कडक अंमलबजावणी झाली नाही, म्हणून सरकारला त्याच्यातच आता पुन्हा नव्याने हा कायदा आणावा लागतोय. म्हणजे एक वेगळंच स्वतंत्र न्यायालय आपलं बनवायचं आणि जे न्याय घटनेने आपल्याला मान्यता करून दिलेली आहे त्या न्यायालयाचा संदर्भ आपल्याला घ्यायचाच नाही, अशा पद्धतीची ही व्यवस्था निर्माण करायची. याला काय म्हणायचं? कायद्यामध्ये काय काय तरतुदी याच्यावरती आहेत ज्या शिक्षेच्या पात्र असतील? या विषयावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खूपच महत्त्वाचं काम केलं आहे. त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे सर्वप्रथम. जसं आता कृष्णा चांदगुडीने सांगितलं की 3 वर्षापासून ते काम करत आहेत, त्याच्यामुळे मला हे सांगायला पाहिजे की 4.5 वर्षापासून आम्ही या संदर्भातल्या केसेस चालवतो आहे. बरोबर. सर्वात प्रथम जी केस झाली हरिहरेश्वरची, त्यानंतर गौड ब्राह्मण समाजाची केस सगळ्यात पहिले आमच्याकडे आली पुण्यातली, जी मी हायकोर्टात दाखल केली आणि हायकोर्टाने नंतर रिजेक्ट केली. तर या सगळ्या प्रकरणांमध्ये एक सातत्याने पुढे यायला लागलं की कायदाच नाही आणि जो कायदा आहे त्याच्या संदर्भातली माहिती नाही किंवा जे कलम आहेत ते कोणत्या कलमाखाली गुन्हा नोंदवायचा याचं पोलिसांना ज्ञान नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही मुद्दा मांडला हा की जर कायदा नाही आणि कायद्याचं ज्ञान किंवा कोणत्या कलमाखाली गुन्हा नोंदवायचा याची माहिती पोलिसांना नाही, याचा अर्थ लोकांनी जाच सहन करत राहायचा का? याचा अर्थ लोकांनी सामाजिक अन्याय सहन करायचा का? हा प्रश्न जो आहे तो खूप महत्त्वाचा कोर्टाला वाटला आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की तोपर्यंत आपल्याला काय करता येईल आणि म्हणून मग आम्ही मार्गदर्शक सूचना तोपर्यंत काढा अशी विनंती केली आणि त्याच्या आधारे पोलिसांना डायरेक्शन देण्यात आले की कोणत्या कोणत्या कलमांखाली गुन्हे नोंदवले पाहिजे आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंद झाले. त्याच्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की सामाजिक प्रबोधन अत्यंत महत्त्वाचं एका पातळीवर असते, तर दुसऱ्या पातळीवर कायद्याच्या चौकटीत कायदेशीर भाषेमध्ये त्याची मांडणी करून त्याच्या संदर्भातला काहीतरी उपाय शोधणं हे पण महत्त्वाचं असते. आणि या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या समांतर चालत असतात आणि त्याच्यामुळे आज जातपंचायतीचा कायदा अस्तित्वात येण्याची मार्ग सुकर झालेला आहे. जेव्हा मी हा कायदा तयार करून दिला मला खूप आनंदाची गोष्ट वाटते की केसेस अगदी कोर्टाच्या प्रथम पायरीपासून चालवण्यापासून उच्च न्यायालयापर्यंत आणि पॉलिसी लेवल म्हणजे त्याचं एक धोरण ठरवण्याच्या निर्णयापर्यंत कायद्यामध्ये माझा सहभाग आहे, आमचा वकील मित्रांचा सहभाग आहे. तो खूप महत्त्वाचा आहे की आम्ही दिलेल्या सूचनांच्या बिलापैकी 85% भाग सरकारने स्वीकारलेला आहे. आणि याच्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत राजेंद्र, असं मला वाटते की एकीकडे जात पंचायती का अस्तित्वात आल्या आणि का अजूनही टिकाऊ स्वरूपात काम करत आहेत याचा जर विचार केला तर कायदा महाग झाला आहे, कायद्याची प्रक्रिया कठीण झाली आहे, त्याच्यामुळे ते सुलभ होणं आवश्यक आहे. दुसरीकडे जात पंचायती चालवणाऱ्यांच्या अनेक संमेलनांमध्ये मी उपस्थित राहिलो तेव्हा काही महत्त्वाचे प्रश्न मांडण्यात आले की सल्ला आणि मार्गदर्शन केंद्र चालवण्याचे आम्हाला अधिकार नाही का? तर माझं त्यांना म्हणणं आहे की आहे, तुम्ही सल्ला आणि मार्गदर्शन केंद्र चालवा, पण मग ते संस्था रजिस्टर करा आणि पारदर्शक व्यवहार त्याच्यातले करा. जात पंचायतीच्या आधारे जे तोंडी व्यवहार होतात ते चुकीचे आहे. म्हणजे आपल्या जाती धर्मामध्ये आपल्याला सल्ला मार्गदर्शन केंद्र चालवण्याचे अधिकार आहे ते त्यांनी वापरले पाहिजे. आणि म्हणून मग कायदा आहे की समांतर न्यायव्यवस्था चालणार नाही. कायदा असताना, कायद्याची प्रक्रिया असताना स्वतःच काही जण न्यायाधीश होणं चालणार नाही. आणि मग पॉवर मिळाल्यावर ते आपण म्हणतो ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट अशा पद्धतीने अगदी एखाद्या स्त्रीला नग्न आमच्या समोरून चाल म्हणण्यापासून तर त्या तिथल्या पुरुषांची कुटुंबाची हत्या करण्यापर्यंत ज्या घटना घडल्या त्या कायदा आणि सुव्यवस्थेचे मोठं आव्हान सरकारसमोर सातत्याने उभा करत आलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने हा कायदा करायचं ठरवलं. आता याच्यामध्ये काही ज्या तरतुदी आम्ही सुचवल्या होत्या त्या अमान्य करण्यात आल्या. सगळ्यात महत्त्वाची तरतूद मला वाटते की हा जामीनपात्र गुन्हा करणं चुकीचं आहे. सरकारने याच्याबद्दल अजूनही विचार केला पाहिजे. अजामीनपात्र गुन्हा असला पाहिजे. बरोबर. आता भारतामध्ये अजामीनपात्र म्हणजे कधीच जामीन मिळणार नाही असं मुळीच नाही. काही अटींवर जामीन मिळाला पाहिजे म्हणजे त्या व्यक्तीवर देखरेख ठेवता येऊ शकते की हा समाजबाह्य वर्तन अजून करत नाही आहे आणि जर समाजबाह्य वर्तन करतो तर जामीन रद्द होऊ शकतो. आणि म्हणून मला वाटते सरकारने याचा विचार करावा की हा अजामीनपात्र गुन्हा करावा, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट आम्ही जी खूप महत्त्वाची सांगितली की माफ करण्याची प्रक्रिया असली पाहिजे. कारण की हे सगळं समाजातल्या अंतर्गत आपल्याच ओळखीच्या लोकांद्वारे वाळीत टाकण्याची जी प्रक्रिया आहे ती घातकता आहेच, पण जेव्हा असं लक्षात येईल त्या व्यक्तीच्या ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांच्या
की माझ्यावर अन्याय करणाऱ्या लोकांना त्याचा पश्चाताप झाला आहे, तर ते न्यायाधीशांना सांगतील की आम्हाला यांना माफ करायचं, आणि त्याच्यानंतर न्यायाधीश माफ करण्याची प्रक्रिया सुरू करतील. याच्यातून आपण परत समाजामध्ये समेट घडवून आणण्याचं पण एक चांगलं सोल्युशन म्हणून हा कायदा वापरू शकतो. हा आमचा याचा उद्देश होता आणि त्या सगळ्या सूचना सरकारने स्वीकारल्या, त्याच्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानू इच्छितो. अगदी खरं आहे, पण जे मुद्दे नव्याने आसिमने उपस्थित केलेत मला त्याच्यावरही उत्तर दिलीप कांबळेंचं घ्यायचं आहे. पण ब्रेकची वेळ झाली आहे, एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर या सगळ्या जात पंचायतीची मक्तेदारी खरंच याच्यानंतर संपुष्टात येईल का, आणि जर समजा हा कायदा अस्तित्वात आला तर त्याची कडक अंमलबजावणी कशी होणार, या दोन मुद्द्याविषयी चर्चा करू ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. जो मुद्दा असीम सरोदेने ब्रेकपूर्वी उपस्थित केला होता तोच मुद्दा दिलीप कांबळे तुम्हाला विचारायचा आहे की जे जामीनपात्र गुन्हा आता नवीन कायद्यानुसार त्याला केला जाणार आहे, त्याला अजामीनपात्र ही अट आपण करू शकतो का, आणि सरकार त्याचा गांभीर्याने विचार करेल का? दिलीप कांबळे, आवाज येतोय माझा? असं आहे की ॲडव्होकेट असीम सरोदे हे केवळ वकील नाहीत तर सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आणि मग असीम सरोदेंसारखे अनेक मान्यवर समाजातल्या त्यांनी या कायद्याच्या संदर्भात ज्या सूचना केलेल्या आहेत आणि ज्या चांगल्या सूचना आहेत त्या सूचनाचं सरकार स्वागत करेल आणि कायदा विधिमंडळासमोर आणताना या चांगल्या सूचनांचा अंतर्भाव या कायद्यामध्ये नक्की करेल. पण या सगळ्यामध्ये कुठतरी एक भीती अशी व्यक्त केली जाते की सर्वपक्षीय एकजूट ह्याला अंमलबजावणीसाठी मिळेल का? असं आहे की हा कायद्याची अंमलबजावणी करत असताना आणि एकूणच समाजाचं प्रबोधन करत असताना गावागावामध्ये जे आमचे भटके विमुक्त समाज आहेत किंवा अन्य समाजसुद्धा आहेत, यांचं प्रबोधन करण्याचं जे काम आहे हे सर्व पक्षातल्या मंडळींनी करण्याची आज आवश्यकता आणि गरज आहे. जात पंचायतीतल्या मंडळींनी मुलींच्या शिक्षणाचा आग्रह धरला पाहिजे, कुठंतरी एखाद्या गावात स्थिर स्थावर होण्याचा आग्रह धरला पाहिजे आणि त्याच्यातून समाजाचं परिवर्तन, समाजाचं भलं, समाजातल्या मुलांचं आणि मुलींचं शिक्षण याच्यासाठी आग्रह धरला पाहिजे. केवळ समाजामध्ये अशा प्रकारच्या प्रथा पाळणे आणि कुठंतरी महिलांना त्रास देणं, एखाद्या कुटुंबाला बहिष्कृत करणं हे अमानवीय आहे आणि म्हणूनच आम्ही हे कायदा करतो आहोत. कायद्याच्या बाजूनी प्रयत्न करू आणि प्रबोधनाच्या बाजूनी प्रयत्न करू आणि सर्वांचं सहकार्य घेऊन या महाराष्ट्रातल्या जात पंचायतीतल्या कुप्रथा आपण थांबवणार आहोत. कोमल वर्धे, तुम्हाला काय म्हणायचं आहे? सर, आता आपले वकील साहेबांनी जे सांगितलंय की अजामीनपात्र हा गुन्हा झाला पाहिजे. खरंच मी दिलीप कांबळे साहेबांना म्हणते की अजामीनपात्र हा गुन्हा करा. आणि कारण की हे जेव्हा 9 लोक जेव्हा त्यांना एक दिवसाचा पोलीस कस्टडी मिळाली होती, त्यांना दुसऱ्या दिवशी जामीन मंजूर झाला, त्याच्यानंतर कोर्टाच्या बाहेर त्यांचा सत्कार करण्यात आला. का तर त्यांनी क्रांती घडवली म्हणे, समाजासाठी ते आत गेले. मग ह्यांना अजामीनपात्र जेव्हा कायदा होईल की ह्याला जामीनच नाही किंवा जामीन मिळाले तर कुठल्या तरी अटीवर मिळेल, तर मग हे असे कृत्य थांबेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता दिलीप कांबळे साहेबांनी सांगितलं की समाज जात पंचायत कशासाठी असावी, की मुलींचे शिक्षण केलं पाहिजे. एखाद्या कुटुंबानी मुलींना शिकवलं नाही किंवा मुलाला शाळेत पाठवलं नाही तर त्या घराला तुम्ही बाजूला टाका किंवा त्यांच्यासाठी दिशा द्या. दशा नका करूया समाजाने. नाही, पण कोमल वर्धे, मुळात जात पंचायत असलीच कशाला पाहिजे? मुळात मुद्दा हाच आहे की शिक्षणाच्या बाबतीत देखील आपण समाज प्रबोधन करू शकतो, आपण पुढाकार घेऊ शकतो. त्यासाठी जात पंचायतीचा आधारच कशाला घ्यायला पाहिजे? जात पंचायत मक्तेदारी संपली पाहिजे असं वाटत नाही का? मक्तेदारी संपेल ही यांची एका दिवसात नाही संपणार. जर साहेबांनी सांगितलंय, दिलीप कांबळे साहेबांनी, की प्रबोधन होणं गरजेचं आहे. प्रबोधन जरी केलं पण कायदा त्याला सक्षम असला पाहिजे. आणि कायदा जोपर्यंत येत नाही, म्हणजे सक्षम कायदा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पोलिसांना पण ते गुन्हा दाखल करायला खूप त्रास होतो. त्यावेळेस मी येवला सिटीमध्ये, येवला शहर पोलीस स्टेशनला दुपारी 12 वाजता, म्हणजे माझी केस तर ऑलरेडी तिथं घेतच नव्हते, दिलीप कांबळे साहेबांचा जेव्हा फोन आला तिथे
खाडे साहेबांना, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की वर्धेंचा गुन्हा तुम्ही तिथनं झिरोनी दाखल करून वर्ग करा, पण त्यांना सुद्धा गुन्हा दाखल करायला इतका त्रास झाला की गुन्हा कुठल्या कायद्याअंतर्गत दाखल करावा. ज्यावेळेस अनिसचं पुस्तक त्यांनी सरकारी वकिलांनी न्यायाधीशांकडे नेलं, म्हणजे दुपारी मी 12 वाजता सिटी मध्ये जाते, पोलीस स्टेशनला, शहर पोलीस स्टेशनला जाते, त्याच्यानंतर रात्र दिवसभर ती प्रक्रिया चालू होती. पोलिसांना पण अडचण येते, जोपर्यंत कायदा येत नाही तोपर्यंत पोलीस पण या गोष्टीवर विचार करू शकत नाही ना, कुठल्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल करावा. तेही प्रबोधन होण्याचं हा गरज, गुन्हा ते सक्षम असला पाहिजे. पण प्रबोधन होण्याचं गरज आहे. असीम सरोदे, मगाशी काय बोलायचं होतं? मला एक सांगायचं आहे की आपण कायद्यांवर अवलंबून असणारा समाज नसला पाहिजे, सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे कायद्यातूनच सगळे प्रश्न सुटले असते तर आतापर्यंत भारतामध्ये खूपच चांगलं वातावरण तयार झालं असतं. म्हणून कायदा हा एक मार्ग आहे आणि तो उपलब्ध असला पाहिजे लोकांसाठी, हे महत्वाचं आहे. त्यामुळे मी दिलीप कांबळे सर असतील किंवा मुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधले भागवत साहेब असतील किंवा बक्षी साहेब, ज्यांच्याशी मी सातत्याने चर्चा करत आलो, त्या सगळ्यांचं मी आभार मानतो पुन्हा एकदा की त्यांनी निदान एक प्लॅटफॉर्म तयार करून दिलाय लोकांसाठी आता, की तिथे जाऊन आपण तक्रार करू शकतो. पोलिसांसाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय, कशा पद्धतीने आपण गुन्हे नोंदवले पाहिजे आणि न्यायालयात ते गुन्हे कशा पद्धतीने चालले पाहिजे. आणखी 1-2 मागण्या ज्या पूर्ण केल्या पाहिजे असं मला वाटतं. आम्ही सुचवलं होतं की विशेष न्यायालयाचं असलं पाहिजे, तर काही सामाजिक न्याय विभाग, महिला विभाग यांनी असं सांगितलं की पुन्हा विशेष न्यायालय कशाला पाहिजे. तर मला हे दिलीप कांबळे साहेबांच्या माध्यमातून सरकारला सांगायचं आहे की 2001 सालीच महाराष्ट्र शासनाने सर्क्युलर काढलाय आणि सगळ्या ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक मानवी हक्क संरक्षण न्यायालय असलं पाहिजे असे आदेश दिलेले आहेत. मग तेच मानवी हक्क न्यायालय आता सुरूच नाही, कारण की त्यांना मानवी हक्काचे उल्लंघनाची प्रकरणं कोणते हेच माहीत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या कायद्यामध्ये जर आपण असं लिहिलं की हे खटले जात पंचायतीबद्दलचे मानवी हक्क संरक्षण न्यायालयात जिल्ह्याच्या सत्र न्यायालयात चालतील, तर मला वाटतं एक व्यापकपणा त्याला येईल आणि चांगल्या पद्धतीने न्याय मिळू शकेल. ही योजना त्यांनी नक्कीच विचारात घेतली पाहिजे. दुसरं असं की माफ करण्याची प्रक्रिया झाल्यानंतर मी त्यांना सुचवलं होतं की सामाजिक शिक्षा म्हणजे सोशल पनिशमेंट ज्याला आपण परदेशात म्हणतो, तसा प्रकार आपण त्याच्यामध्ये आणला पाहिजे. कारण महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे आणि पहिलाच असा कायदा होईल की ज्याच्यामध्ये सामाजिक शिक्षेचं स्वरूप आम्ही सांगितलं होतं की वाळीत टाकतात म्हणजे काय करतात की जेवण खाणं सगळे संबंध बंद करतात. तर माझं म्हणणं होतं की जेव्हा त्याला माफ करण्यात येईल अशा व्यक्तींना, आरोपींना, तेव्हा त्यांना कोर्टाने सांगितलं पाहिजे की तुम्ही जातीच्या सगळ्या लोकांना घेऊन सामूहिक जेवण दिलं पाहिजे. त्यानंतर अशा काही शिक्षा देण्यात येतील की दर 3 महिन्यांनी रक्तदान केलं पाहिजे, रस्ते साफ केले पाहिजे, याच्या संदर्भात प्रोबेशन ऑफिसरनी लक्ष ठेवलं पाहिजे, त्याचा अहवाल दाखल केला पाहिजे. कारण की हा कायदा नुसता शिक्षा देण्यासाठी नसला पाहिजे, तर वर्तन परिवर्तनासाठी असला पाहिजे. वागणुकीमध्ये बदल घडून आणण्यासाठी कायदा असतो, तो एका शल्यचिकित्सकाप्रमाणे काम केलं पाहिजे. असं कायद्याचं स्वरूप महाराष्ट्र शासनाला करण्याची अजूनही संधी आहे, अशी मला दिलीप कांबळे सरांना विनंती करायची. दिलीप कांबळे साहेब, उत्तर द्या. असीम सरोदे यांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत, मी मगाशीच सांगितलं की समाजामध्ये काम करणारे वेगवेगळ्या स्तरातली जी मान्यवर मंडळी आहेत, त्यांच्या सूचनांचा या कायदा करत असताना सूचनांचा योग्य तो सन्मान राखून ज्या योग्य सूचना आहेत त्या सूचनांचा या कायद्यामध्ये अंतर्भाव नक्की केला जाईल. कारण सरकारला असं वाटतं की या जात पंचायती नष्ट झाल्या पाहिजेत आणि कोणाही कुठल्याही कुटुंबावर अशा प्रकारचा प्रसंग येऊ नये किंवा कुठल्याही एका तरुणीवर किंवा एका मुलीवर आपल्याच वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहू शकत नाही अशा प्रकारचा प्रसंग भविष्यात या महाराष्ट्रात उद्भवू नये. आणि म्हणून एका बाजूने कायद्याची कडक अंमलबजावणी आणि असीम सरोदे यांनी सांगितल्याप्रमाणे न्यायालयाच्या संदर्भातलाही त्यात अंतर्भाव केला जाईल की कनिष्ठ थराच्या न्यायालयात त्याचा गुन्हा दाखल केला जाईल किंवा त्या कोर्टासमोर आणलं जाईल का जिल्हास्तरीय न्यायालयासमोर आणावं, याचाही अंतर्भाव आम्ही नक्की करू. आणि मी जसं मागाशी म्हटलं की हा कायदा करत असताना, कायद्याचं अंतिम स्वरूप तयार करत असताना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या मान्यवरांच्या सूचनांचा अंतर्भाव या कायद्यामध्ये नक्की केला जाईल. या सगळ्या गोष्टींच्या सूचनांचा अंतर्भाव केला जाईल असं मंत्री महोदय म्हणतात. कृष्णा चांदगुडे, तुम्हाला काही मुद्दे मांडायचे होते. खरं तर हा जो कायदा केलेला आहे सरकारने, तो सामाजिक न्याय विभागाने करायला पाहिजे होता. कारण हा प्रश्न आहे सामाजिक न्यायाचा. कांबळे सरांना ही गोष्ट माहीत आहे, परंतु हा कायदा कुणी केला? गृह खात्याने केलेला आहे. त्यामुळे आम्हाला असं स्पष्टपणे असं म्हणायचं आहे आणि आम्ही जबाबदारीने बोलतोय,
हा जो कायदा आहे तो फक्त सामाजिक बहिष्काराच्या विरोधातला कायदा आहे. आमचं म्हणणं असं आहे की हा कायदा जात पंचायतीच्या विरोधातला पाहिजे, कारण सामाजिक बहिष्कार हा जात पंचायतीमधला एक घटक झाला. आणि आम्ही काय केलंय की मे मध्ये सरकारला एक मसुदा सादर केला होता आणि गृह खात्याने जेव्हा एक मसुदा सादर केला, आपल्या वेबसाईटवर जारी केला, त्याच्यानंतर आम्ही त्यांचा मसुदा आणि आमचा मसुदा यांच्या दोन्हींचा एकत्रितपणे महाराष्ट्र शासनाचं सामाजिक न्याय विभागाचं जे बार्टी विभाग आहे, ती संस्था आहे, त्यांच्याबरोबर एकत्रित असा संयुक्त असा मसुदा सरकारला सादर केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही याच्या व्यतिरिक्त खूप काही गोष्टी सांगितल्या आहे का त्या आमच्या 3 वर्षाच्या अनुभवावर आधारित आहे. म्हणजे की जे बहिष्कृत लोकांची जनावरांना एकत्र येऊ दिलं जात नाही, ही छोटी घटना सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये घेतलेली आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, हा सामाजिक न्यायाचा जर कायदा आपल्याला बनवायचा असेल तर पीडित लोकांना अॅट्रॉसिटीच्या धर्तीवर किंवा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टच्या धर्तीवर तर त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, त्यांना तात्पुरतं पुनर्वसन दिले पाहिजे. दंडाची रक्कम 1 लाख म्हणजे खूप छोटी झाली आहे, कारण जात पंचायतचे पंच की किती 10 लाख 15 लाख 20 लाखापर्यंत दंड करतात आणि त्याच्यातली दंडाची रक्कम ती यांना दिली गेली पाहिजे. म्हणजे खूप खूप अशा गोष्टी आहे की आम्ही याच्यात अंतर्भाव केलेला आहे की 27 वेगवेगळ्या कलमांची सूची त्याला जोडलेली आहे. मी सामाजिक न्याय मंत्र्यांना विनंती करतो, या प्रश्नाचं गांभीर्य समजून घेण्यासाठी वेगवेगळे सचिव आणि आमदार यांची एकत्रित बैठक लावावी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यांच्यासमोर या प्रश्नाचं गांभीर्य मांडेल, ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. काय होतं की फक्त कायदा करणं सोपं आहे, पण त्याची प्रभावी अंमलबजावणी नाही झाली तर कायद्याचा उपयोग नाही. तिथेच मुळात मोठी अडचण आहे कृष्णा चांदगुडे. तुम्ही 3 वर्षापूर्वी आपण जेव्हा आम्ही महाराष्ट्रातील लढाई सुरू केली, उच्च न्यायालयाने एक परिपत्रक काढून दिलं आणि त्याचा फायदा होण्यापेक्षा आम्हाला तोटा झाला. कारण आम्ही नाशिकला जेव्हा पहिली केस दाखल केली त्याच्या आधारे महाराष्ट्रात अनेक केसेस दाखल केल्या, परंतु ह्या परिपत्रकामध्ये एक म्हटलंय की 153 हे कलम लावावं. पोलिसांमध्ये संभ्रम असतो, ते लावून देतात, परंतु जेव्हा दोषारोपपत्र सादर करायचं असतं न्यायालयामध्ये तेव्हा त्यांना समजतं की याची फाईल जी आहे ती गृहमंत्र्याकडे पाठवलं की सामाजिक न्याय विभागाकडे, आणि मंत्रालयाचा प्रवास हा फाईलचा प्रवास हा वर्षांचा असतो. तोपर्यंत आरोपी मोकाट फिरतात आणि आपल्या फिर्यादीवर दडपण आणतात आणि तुम्ही आमचं काहीच करू शकलं नाही असं समजतात, प्रसंगी त्यांचा जीव पण घेतात. अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या आहेत. त्यामुळे याला नेमका अटकाव कसा आणायचा हा खरा मुद्दा आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मसुदा तुम्ही गृहीत धरावा. हा बरोबर आहे की ह्याला अटकाव कसा आणायचा, येतो असे मी तुमच्याकडे. याला अटकाव कसा आणायचं लक्ष्मण गायकवाड? ह्याला खरं तर एक तर मी या मताशी सहमत आहे कांबळे साहेबाच्या किंवा काही कार्यकर्त्याच्या वकील साहेबाच्या, अजामीन पात्र गुन्हा होणं अत्यंत गरजेचं आहे. सुटल्यानंतर तो हिरो होऊन बाहेर येतो आणि त्याची मिरवणूक निघते, तर हे अमानवीयच एक प्रकार आहे. आणि मी या निमित्तानं सांगेन की या कायद्यानुसार जात पंचायतचा जो पाटील आणि सरपंच असतो, ती सरपंच पद आणि पाटील पद घालवण्यासाठी पहिला प्रयत्न झाला पाहिजे, कारण ह्याचा कोणी मालकच नको जात पंचायतचा. कारण आता काय आपल्याकडं परंपरेनं त्या जातीचे पंच आणि पाटील असतात आणि ते असे उपरणे घालून 7-7 दिवस, मग बकरीचं जेवण एक दिवस, दुसऱ्या दिवशी गोड जेवण, तिसऱ्या दिवशी दारूच्या पार्ट्या, आणि मेल्यानंतर सुद्धा प्रेत उचलण्यासाठी शुद्ध करण्यासाठी पैसा घेतला जातो प्रत्येक जात पंचायत. तर ही जात पंचायतच कसं संपेल यावर भर दिला पाहिजे. जात पंचायतचा पंच आणि पाटील ही शोधले पाहिजेत. आणि म्हणून मी कांबळे साहेबांना विनंती करेन की समाज कल्याणच्या मदतीनं एक अशी सामाजिक कार्यकर्त्याची एक कमिटी झाली पाहिजे की त्या जातीचे पंच कोण आहेत, आणि असा अगोरीपणा करणाऱ्या पंचाला आणि पाटलांनाच आपण वाळीत टाकलं पाहिजे समाज त्या जातीमधून. कारण ते वाळीत टाकण्यापेक्षा ह्यांना जर वाळीत टाकलं आणि ह्यांना एकदा जेलमध्ये घातलं, अजामीन पात्र गुन्हा झाला, तर जात पंचायतचं 50% अधिक काम सोपं होईल. ह्या सगळ्या गोष्टी पुढे करणं सोपं होईल. असीम सरोदे, तुम्हाला कोणता मुद्दा द्यायचा होता? मला हे सांगायचं आहे की सातत्याने माध्यमांनी ज्या पद्धतीने जात पंचायतीच्या प्रकरणांमध्ये होणारा अन्याय आणि हिंसा मांडलेली आहे, तो माध्यमांचा एक खूप सकारात्मक आणि रचनात्मक प्रतिसाद आहे असं म्हणायला पाहिजे, ज्याचा दबाव खूप मोठ्या प्रमाणात शासनावर येत असतो आणि शासन विचार करायला लागते की आपण याच्या संदर्भात काहीतरी करायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की जात पंचायत हा जरी एक गंभीर मुद्दा असला तरी मुळात जाती प्रथा निर्मूलन आणि जाती व्यवस्था निर्मूलन हा एक महत्त्वाचा त्यातला व्यापक मुद्दा आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे.
या कायद्यामध्ये जात पंचायती म्हणजे काय याची व्याख्या करण्यात आलेली आहे. जात पंचायती, गावकी हे जे काही ठिकाणी शब्द वापरले जातात ते सगळे शब्द म्हणजे जात पंचायती आहे आणि त्यांनी केलेली कृती सामाजिक बहिष्काराची हा जो परिणाम आहे त्याच्या संदर्भातला विरोधातला हा कायदा आहे. आणि म्हणून मग जात पंचायतीचं अस्तित्व त्यांनी कोणत्याही अशा कृती करू नये असं म्हटल्यावर आपोआपच संपुष्टात येण्याकडे नेणारा हा कायदा असल्यामुळे ही महत्वाची घडामोड आहे असे मला वाटते. भारतातलं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र की असा कायदा करण्याचं निदान प्रपोज करण्यात आलेलं आहे आणि आता नक्कीच याला चांगलं स्वरूप येईल, कारण की माननीय दिलीप कांबळे हे तयार आहेत सगळ्या चर्चांसाठी आणि तशा चर्चांच्या माध्यमातून मला हे नक्की त्यांना सांगायचं आहे की चांगला कायदा, देशासमोर उदाहरण ठेवणारा एक कायदा जर महाराष्ट्र सरकारने केला तर मानवी हक्कांचं उल्लंघन रोखणारा महत्वाचा कायदा म्हणून याला मान्यता मिळू शकते. एवढी ताकद या जातपंचायत विरोधी कायद्यामध्ये आहे आणि याच्या संदर्भातली रचना त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने करावी. आम्ही सगळेजण त्यांना सपोर्ट देण्यासाठी तयार आहोत. म्हणजे लक्ष्मण गायकवाड सरांना तर एवढा अनुभव आहे या सगळ्या गोष्टींचा की त्यांनी स्वतः ते चटके भोगलेले आहे. अशा अनेक लोकांचा मार्गदर्शन सरकारने घेतलं पाहिजे आणि एक लोकसहभागी कायदा करण्याची प्रक्रिया या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने पुढे आणलेली आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. पण दिलीप कांबळे हाच मुद्दा आहे जो कृष्णा चांदगुडेंनी उपस्थित केला किंवा आता असीमनी उपस्थित केला, लक्ष्मण गायकवाड पण म्हणतायत. अधिनियमाचे सगळे मुद्दे बहिष्काराच्या रूपाने गृह खात्याने बनवले, जो की भाग तुमच्या खात्याच्या संदर्भातला येतो आणि याच्यात कुठेही जात पंचायत अशा संदर्भातला उल्लेख त्या अधिनियमाच्या प्रमुख मुद्द्यांमध्ये दिसत नाहीये. सामाजिक बहिष्कार असा मुद्दा दिसतो. जर आपण जात पंचायत ह्या शब्दाचा त्याच्यात अंतर्भाव केला आणि त्याच्याबद्दलचे कडक नियमावलीमधल्या असलेल्या तरतुदी केल्या तर याचा परिणाम अधिक गंभीर आपल्याला दिसून येणार नाही का? किंवा तुमच्या खात्याच्या वतीने त्यात तुम्ही कितपत योगदान देऊन प्रयत्न करणार आहात की येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा मसुदा तयार होईल आणि विधेयक मंजूर केलं जाईल? कांबळे साहेब, हॅलो, आवाज, प्रश्न आला माझा ऐकायला? हो हो हो, हा बोला. नाही, मी सुरुवातीलाच जसं म्हणालो की या कायद्याचा मसुदा तयार करत असताना प्रत्यक्षात मग कोमल वर्दे असेल किंवा आमचे मित्र ॲडव्होकेट असीम सरोदे असतील, लक्ष्मण गायकवाड असतील किंवा कृष्णा चांदगुडे असतील, अशा प्रकारे समाजात काम करणारे जी सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते आहेत यांच्या सूचनांचाही यात अंतर्भाव केला जाईल. आणि जसं मी मगाशी म्हणालो की सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आता तालुका समन्वय अशा प्रकारचे आम्ही कार्यकर्ते निर्माण केलेले आहे. याचा हेतू एवढाच आहे की अशा प्रकारच्या समाजामध्ये ज्या कुप्रथा आहेत किंवा सामाजिक पंचायती आहेत याची माहिती गोळा करणं, त्या गावामध्ये चांगलं समन्वयाचं वातावरण निर्माण करणं, अशा प्रकारचं काम हे तालुका समन्वय करता आहेत. याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याला हळूहळू यश येत आहे. दुर्दैवाने जशा नगर जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारच्या घटना घडल्या, सुवर्ण दलित समाजामध्ये दरी वाढत आहे, ही दरी देखील कमी करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. दलित समाजावर अन्याय अत्याचार होऊ नये अशा प्रकारचंही काम करावं लागणार आहे. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जात पंचायत ही महाराष्ट्रातून हद्दपार करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे. म्हणजे मागाशी जसं म्हणलं की एका बाजूने कायद्याची कडक अंमलबजावणी आणि दुसऱ्या बाजूने त्या गावामध्ये त्या तालुक्यामध्ये असणारे सामाजिक क्षेत्रात ज्यांना हा महाराष्ट्र घडवायचा आहे, महाराष्ट्रातल्या अशा प्रकारच्या छोटे छोटे जे समाज आहेत जे आजही शिक्षणाच्या प्रथेपासून लांब आहेत, शिक्षणापासून दूर आहेत, या नवीन सर्व सोयी सुविधापासून दूर आहेत, यांना मुख्य धारेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशांची मदत घेऊन महाराष्ट्राचं सरकार या सर्व भटक्या विमुक्त जाती समाजाबरोबरच ज्या समाजामध्ये जाती पंचायती आहेत त्या सर्व पंचायतीचं निर्मूलन करण्याचं काम महाराष्ट्राचं सरकार आणि सामाजिक न्याय विभाग सर्वांना बरोबर घेऊन जाऊन करणार आहे. पण या अधिनियमात जात पंचायतीचा अंतर्भाव होणार की नाही होणार? हॅलो, या अधिनियमामध्ये तुम्ही जात पंचायतीचा उल्लेख करायला मागणी करणार, त्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या सगळ्या सदस्यांशी चर्चा करून तो आणण्याचा प्रयत्न करणार की नाही? जात पंचायती ही हद्दपार झाली पाहिजे.
या दृष्टीनेच या कायद्याची कडक अंमलबजावणी आम्ही करणार आहे. या दृष्टीने ज्या कायद्याची कडक अंमलबजावणी होईल, लक्ष्मण गायकवाड तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला हे सांगायचं आहे कांबळे साहेबांना की गेल्या 40 वर्षापासून आम्ही या क्षेत्रात काम करतो. खरं तर आणखीन एक या कायद्याच्या अंतर्गत आणखीन एक बाब आणली पाहिजे की ग्रामपंचायत हल्ली भटक्या विमुक्तांच्या काही पारधी असतील किंवा मेडंगे जोशी अन्य काही लोक आहेत जे क्रिमिनल ट्राईब्स आहेत, तर त्या लोकांना ग्रामपंचायत कायदा करत आहे आपल्या महाराष्ट्रासारख्या ठिकाणी की तुम्ही आमच्या गावात राहायचं नाही, तुम्ही डुक्कर खाल्लं, उंदीर खाल्लं, तुम्ही चोऱ्या करणारे लोक आहोत. तर असे माझ्याकडे अनेक संघटनेकडे आमच्या केसेस आलेले आहेत सध्या महाराष्ट्रात की ग्रामसभा घेऊन ठराव करत आहेत ग्रामपंचायतचा की पारदेनी या गावातून राहायचं नाही, तुम्ही हकलून जावा, तुम्ही इथून निघून जावा. त्यांना पाणी पण वेळेवर दिलं जात नाही. त्यांना आता पाणी दुष्काळाची वेळेवर परिस्थिती दिलं आहे. जात ही नाही. भयानकता आहे. आणि आता पूर्वी किमान गावगाड्याच्या बाहेर जागा होती या लोकांना कुठंतरी येऊन परंपरेनं काहीतरी भिक्षुकगरी करणं किंवा वाद्य वाजवणं, कला करणं. आता ती जागा पण संपलेल्या आहेत, यांना राहण्यासाठी प्रश्न आहे. माझं म्हणणं समाज कल्याणला की अशी जी लोक आहेत भटक्या विमुक्तांचे, त्यांना स्थायिक करण्याची पहिली योजना आखली पाहिजे. हा जर कायदाच आपल्याला अंमलात आणायचा असेल तर पहिल्यांदा त्यांना संधी तर आपण दिली पाहिजे भटक्या विमुक्तांना. त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात विचार केला पुनर्वसनाच्या पाहिजे. बाबतीत एक कायदा झाला पाहिजे. नंबर 2, प्रत्येकाने शाळेत घातलं पाहिजे. आणि इंग्रज लोक शाळेत घालताना या क्रिमिनल ट्राईबच्या लोकांना आई वडिलांना पगार देत होते आणि मुलांना शाळेत घेऊन जात होते. तर मुलांना स्कॉलरशिप देण्याच्या ऐवजी आई वडिलांना जगण्याचं साधन हे 3-3, 4-4 वर्षाची मुलं असतात, तर त्यांना शाळेत कसं आपल्याला आणता येईल? कारण ही जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत त्यांचं अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी परंपरेला चिटकून असलेल्या लोकांना, खरं तर नरेंद्र दाभोळकर नाहीत आज आपल्यामध्ये, या माणसांनी अत्यंत प्रयत्न चांगले केले होते. ते माझे मित्र होते. खरं तर लातूरमध्ये ज्या दिवशी अंधश्रद्धेचा आम्ही कार्यक्रम केला आणि ते दुसऱ्याच दिवशी असा प्रकार घडला. तर असे काही कार्यकर्ते निघाले पाहिजेत. अनिश्चित सुद्धा की मी मुद्दाम कांबळे साहेबांना सांगेन, असं काही करता येईल का की येणाऱ्या काळामध्ये जाती नष्ट करण्याच्या दृष्टीनं आपण जर एक कार्यक्रम केला, ओबीसीच्या लोकांनी सर्व जाती सोडाव्या, त्यांची एक लिस्ट करावी. पण आरक्षणाची मागणी होत असताना लक्ष्मण गायकवाड जातीपासून दूर कसं जाईल? इतकं वातावरण राज्यात पेटलं. जाती संपवण्यासाठी एक कार्यक्रम आहे. विमुक्ताच्या लोकांनी विमुक्त जात लिहावी, भटकेच्या लोकांनी भटकी जात लिहावी आणि ओबीसीच्या लोकांनी मंडल ही जात लिहावी. ही खरं तर महाराष्ट्रामध्ये जर प्रथा पडल्या तर एक 25 वर्षानंतर जातच संपुष्टात येईल. कारण जातीची सर्टिफिकेटच नको आपल्या देशामध्ये. त्या जातीची तुम्हाला सवलत घ्यायची आहे ना, तर तुम्ही ओबीसीच्या लोकांनी आमची जात मंडल आयोग आहे किंवा मंडल म्हणा, आणि विमुक्ताच्या लोकांनी विमुक्त माझी जात आहे, असं एवढं जरी सांगितलं तर पुरे आहे. आणि असं जर झालं तर येणाऱ्या काळात फुले, शाहू, आंबेडकर यांचं स्वप्न साकार करायचं असेल तर ही नवी प्रथा ही आणायला हरकत नाही. त्याच्यानंही जात पंचायती आपाप संपते. अगदी खरं आहे. दिलीप कांबळे साहेब, जो मुद्दा उपस्थित केला लक्ष्मण गायकवाडांनी, अगदी थोडक्यात उत्तर द्या, कार्यक्रम संपवायचा आहे. हॅलो, हा बोला. सन्माननीय लक्ष्मण गायकवाड साहेबांच्या ज्या काही सूचना आहेत, जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की या कायद्याच्या संदर्भात त्याची अंमलबजावणी करत असताना, कायद्याचा मसुदा तयार करत असताना या सर्वांच्या चांगल्या सूचनांचा आम्ही त्याच्यामध्ये अंतर्भाव नक्की करणार आहोत. पण मी लक्ष्मण गायकवाड साहेबांना एक विनंती करेल की 1 तासाभराच्या चर्चेमध्ये सगळेच प्रश्न या ठिकाणी सुटणार नाहीत. साधारणतः अधिवेशनाच्या नंतर मी लक्ष्मणराव गायकवाडांची नक्की भेट घेईल आणि किंवा जर मधल्या काळात जर 9 तारखेपासून अधिवेशन सुरू आहे, त्यांना जर शक्य असलं तर त्यांनी जर मुंबईला आले तर मी त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं जे काही म्हणणं आहे ते मी नक्की ऐकून घेईल आणि या जात पंचायतीच्या संदर्भातला जो कायदा करणार आहोत त्यात त्या काही त्यांच्या योग्य सूचना आहेत त्यांचा नक्की अंतर्भाव करू. एक आणि दुसरी जी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे की भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मंडळींना शाळेच्या संदर्भातला प्रवेश असेल, घराचा प्रश्न असेल, तो महाराष्ट्राचं सरकार नक्की सोडवेल. कारण करोडो रुपये आपण गेली 60 वर्ष खर्च करत आलो,
परंतु पारधी असतील, फाशी पारधी असतील, भटक्या विमुक्त जमातीतले अनेक समाज असतील, आजही ते देशोधडीला लागलेले आहेत. आणि म्हणून महाराष्ट्राच्या सरकारला असं वाटतं की ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी काम करायचं आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो की सर्व सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी पुढे यावं आणि एकत्रित बसून आपण या समाजासाठी काम करावं. आजही एखाद्या गावामध्ये कुठंतरी काही घटना घडली, दरोडा पडला, चोरी झाली की त्या पारधी समाजाच्या लोकांना उचलून घेऊन झालं जातं, त्यांच्यावर खटले भरले जातात. दुर्दैवाने हा 60 वर्षात त्यांच्यावरचा हा शिक्का आपण पुसू शकलो नाही. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की ज्यांच्याकडे नाही, ज्यांना काहीच नाही, शाळा नाही, शिक्षण नाही, घर बरोबर. नाही, दार नाही, त्यांच्यासाठी महाराष्ट्रातलं सामाजिक न्याय विभाग काम करत आहे. आणि म्हणून सर्वांचं आम्ही स्वागत करतो. सगळ्यांचं स्वागत करून ज्या सूचनांचा देखील अंतर्भाव करण्यासाठीचा विचार केला जाईल असं दिलीप कांबळे म्हणतात. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचं, तुम्ही आलात आणि या गंभीर विषयावरती प्रत्येकाने वेगवेगळी मतं व्यक्त केली. पण आता सामाजिक बहिष्कार कायदा हा जात पंचायतीच्या निर्मूलनासाठी म्हणून सक्षम झाला पाहिजे, त्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. इतकीच नाही तर ह्या रूढी, प्रथा, परंपरा, श्रद्धा, अंधश्रद्धा या दूर झाल्या तर समाजातली खरी प्रगती आपल्याला दिसून येईल आणि समाज कल्याण काय असतं याचा अर्थ जनतेला कळायला इथेच वाव उरणार आहे. पण त्यासाठी शासन सक्षम पाहिजे आणि यंत्रणा त्यापेक्षा कडक पाहिजे, तर अंमलबजावणी झालेलं दिसेल. इथंच थांबू. फक्त ऐकून लोक.